धान खरेदीच्या प्रश्नावर लाखांदूर तालुका आधारभूत धान खरेदी संघ आक्रमक. मागण्या पूर्ण होईपर्यंत धानाची उचल बंद. अध्यक्ष मुकेश भैया यांची माहिती. शासकीय आधारभूत धान खरेदी प्रक्रियेत शेतकरी आणि खरेदी संस्थांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवरून लाखांदूर तालुका आधारभूत धान खरेदी संघाचे अध्यक्ष मुकेश भैया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. धान खरेदीतील घट, थकीत कमिशन, गोदाम भाडे, हमालीची बिले आणि पेनल्टीच्या प्रश्नावर शासनाने तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी करत मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाकडे निवेदन देण्यात आले आहे. संघाच्या प्रमुख मागण्यांमध्ये सन 2024-25 ते 2025-26 हंगामासाठी प्रति क्विंटल 2.50 किलो घट मंजूर करावी अशी महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे. तसेच मागील हंगामातील धान घटीची रक्कम पेनल्टीच्या स्वरूपात 1.5 पट कपात करण्यात आली असल्याचा मुद्दा उपस्थित करून ती रक्कम 2025-26च्या खात्यात पुन्हा समायोजित करून नवीन खाते उतारा देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच 2021 पासून शासनाकडे प्रलंबित असलेले धान खरेदीवरील कमिशन, गोदाम भाडे आणि हमालीची बिले येत्या 15 दिवसात अदा करावीत अशी मागणी संघाने केली आहे. धानाची उचल होईपर्यंत FCIच्या तांदूळ भाडेपत्रकानुसार धानालाही गोदाम भाडे लागू करावे अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या धान खरेदीवर कोणतीही कोटा लिमिट न ठेवता सातबाऱ्याप्रमाणे सरसकट धान मोजण्याचे आदेश द्यावेत. तसेच नैसर्गिक घट जास्त झाल्यास आकारली जाणारी 1.5 पट पेनल्टीची अट पूर्णपणे रद्द करून केवळ निर्धारित हमीभावाप्रमाणे रक्कम वसूल करावी अशी ही मागणी आहे. लाखांदूर तालुका आधारभूत धान खरेदी संघाने शासनाला स्पष्ट इशारा दिला आहे. जोपर्यंत संघाच्या सर्व रास्त मागण्यांची शासन स्तरावरून तात्काळ पूर्तता होत नाही तोपर्यंत संघाच्या अखत्यारीतील सर्व गोदामांमधून शासनाने खरेदी केलेल्या धानसाठ्याची उचल पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. उचल प्रक्रियेत होणारा विलंब अथवा धानसाठ्याचे नुकसान याची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील असे अध्यक्ष मुकेश भैया यांनी दिलेल्या निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे. आता धानाच्या 2.50 किलो घटसह विविध मागण्यांवर शासन काय निर्णय घेते याकडे लाखांदूर तालुक्यातील शेतकरी आणि धान खरेदी संस्थांचे लक्ष लागले आहे. आज लाखांदूर तालुक्याच्या वतीने माननीय मुख्यमंत्री साहेबांना तसेच पणन महासंघाच्या अध्यक्षांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की आजपासून आम्ही जे शासनाने धान खरेदी केला होता त्याची उचल देणे बंद करीत आहोत. आमच्या अखत्यारात जेवढी त्याची धान आहे त्याची उचल देणे बंद करत आहोत. याचं कारण म्हणजे 2023-24 मध्ये आम्हाला शासनाने 1.5 किलो घट दिली होती आणि 2024-25 मध्ये आम्हाला 2 किलोची घट मान्य होती. सगळ्यांनी 1.5 किलो दाखवलेली आहे. 1.5 किलो दाखवून सुद्धा त्यांनी अर्धा किलोचा GRI म्हटला आणि 1 किलोचे पैसे काटले. 1 किलोचे पैसे काटत असताना जो शासनचा निर्धारित रेट आहे MSP रेट आहे त्या हिशोबाने काटायला पाहिजे, कारण आम्ही नैसर्गिक घट देत होतो. परंतु ते म्हणतात की 1.5% पेनल्टी काढू आणि 3400 रुपयानं आमच्याकडून त्यांनी आपली रक्कम कपात केलेली आहे. एक संस्था जास्तीत जास्त 4-5 लाख रुपयाचा कमिशन कमवत आहे, त्याच्यात 3 ते 4 लाख रुपये त्याचा कमिशन कटाप होत आहे. त्याच्यानंतर त्याच्या हाती येणार काय, तो ग्रेडरचा पगार कसा देईल, गोडाऊनचा किराया कसा देईल. त्याचबरोबर 2021 पासून आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा गोडाऊनचा किराया नाही मिळाला. इवन दो आमचे संस्थावाल्यांचे 1ही रुपयाचे कमिशन नाही मिळाले. त्याचबरोबर घटीचाही प्रश्न वारंवार तोच येत आहे. त्यासाठी आज आम्ही एक निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेबांना दिलेलं आहे आणि अल्टिमेटम दिले आहे की तुम्ही 15 दिवसात हा आमचा मार्ग मोकळा करून द्या, अन्यथा आम्ही कोणत्याही तरीक्याची उचल देणार नाही आणि होणाऱ्या नुकसानीस शासन जबाबदार आहे. त्याचबरोबर कास्तकाराचा जेव्हा आम्ही धान मोजतो तर आम्हाला लिमिट देते. आम्ही एक सीधी मागणी केलेली आहे की कोणत्याही प्रकारची लिमिट नाही नसावी. येणाऱ्या हंगामात खरेदी करताना 7-12 जेवढा आहे तेवढी आम्हाला खरेदीची परमिशन देण्यात यावी. कोणत्याही प्रकारची कोणत्याही संस्थेला 1000ची लिमिट 1500ची लिमिट अशा प्रकारची नसावी. याकरिता आम्ही सगळेजण आज येथे आहोत. सोबतच जो धानाचा घटीचा मुद्दा आहे हा एकदम रास्त मुद्दा आहे आणि सरकारने आमच्यासोबत ज्याप्रमाणे FCIच्या चावलची जी पॉलिसी आहे, जसे चावलच्या गोडाऊनला किराया देतात त्याचप्रमाणे आम्हाला द्यावा, कारण चावलच्या गोडाऊनला हे किराया देतात 9 रुपये 50 आणि आम्हाला फक्त 2 महिन्याचा किराया भेटते, तोही 4 रुपये 80 भेटलं का. त्याच्यानंतर आजपर्यंत तो किरायाही नाही भेटलेला आहे आणि अगर त्याच्यात 10 महिने चावल आहे तर 10 महिन्याचा किराया भेटते आम्हाला फक्त 2 महिन्याचा. त्याचबरोबर अगर त्यांची चावलची तूट आली तर ते 1.5 किलो त्यांना एक्सेप्टेबल आहे आणि आम्हाला फक्त अर्धाच किलो. एकाच संस्थेमध्ये दोन लोक काम करत आहेत, दोघांसोबत अलग अलग न्याय कसा होऊ शकते. याकरिता आज सगळेजण एकत्रित आलेलो आहोत. आजपासून आम्ही धानाची उचल देणार नाही, त्याकरिता आम्ही शासनाला
आज निवेदन देऊन आपली मागण्या मागत आहोत.